काय ग अरे सुगंधाबाई कुठे निघाले बॅग घेऊन? काय माहिती ओ कुठं अचानक? अरे माहेर चालले आहो. काय झाले? काही झालं नाही, लई दिवस झाले गेलेच नाही आणि मला करमत पण नव्हतं. म्हटलं या भावाला आणि वहिनीला भेटत. बरं आहे भाऊ, तुम्हाला करमना म्हणून तुम्ही चालल्या. इथं आम्हाला कसं करमन आता? हो पण आता मला जावंच लागल ना. किती तुमच्या बायका जात नाही का माहेरी? आमच्या बायकांचं उलट बरं गेले म्हणजे आम्हाला तर आनंदच होतोय. मी तर पळत पाठवून देतो बॅग भरून, नाही तर सबकी नाही गेली तर. आता माझ्या घरी कोण नाही पण मग मला जावंच लागतं ना तरी पण. हा तसं येऊ का मग? किती दिवस चालली? आता ते काय सांगता येणार, आता किती दिवस लागतील तिथं गेल्यावर. दिवस सांगा ना, पण मोजून सांगा ना. एक आता मन जर लागला तर महिनाभर राहील. असं कुठं असतं का? महिना जात असते कुठं माहेराला? मग आता काय होतं, बाहेरच नाही का महिना. आता मी तर वर्षातून एकदाच चालली. 2-4 दिवस रान ये आहे की नाही रे? हो आता तिथं कसं बघू, मैत्रिणी आता गावाकडे सगळ्या, मग भेटायचं त्यांना, परत भाऊ जायला भेटायचं. आम्ही येऊ का? हा ते काय तुम्ही काय बॉडी काढे का माझे माग 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 माग? अगं सोडायला म्हणतोय मी भाट्यावर. नको जाते मी एकटीच. होय हा सोडलं असतं ना तेवढं. अहो कशाला तुम्हाला त्रास, जाते मी. बरं येऊ का? उशीर होईल मला जायला. सोडित ना. अहो नका, जाते मी. झाल्या आईला बरं होतं आपलं बोलायला चालायला. आईला आता करमायचंच नाही बा आता. ते बरं तू उठायला आपल्याला. चला कंटाळा आला भाऊ. बस कंटाळा आला मग. अवघड होतो होतं. अवघड काय काम नाही, काय नाही राहायला, काय करावं. हा असंच येतो कवा बी काही झालं का. चाल तुला ते रामभाऊचं माहित झालं का? काय रे? रामभाऊ तो माझा मित्र रामभाऊ जाधव. हा लय भारी काम भेटलं त्याला. कुठं? ते आमचे भावी आमदार नाही का गोकुळ भाऊ देऊन, त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर आहे. ड्रायव्हिंग करतो येड्या, तुला सांगतो मी. 140-120 स्पीड. त्याशी मी बसलो एक दिवस, छातीचं धडधड व्हायला लागला माझ्या. त्याला सांगत जा गाडीला ब्रेक आहे का काय बघून चलत जा. होय काय झाले? सुगंधाबाई सकाळीच गेली ती ना. आणि कस काय आली मागे ती? लढत हा चल बर चल. काय झालं नेमकी? कमून रडती सुगंधाबाई? कोणी काय बोललं काय तुला? नाही काय झालं. तू गेली होती ना माहेरला? अहो नाही आली वापस. बरं अहो रडता का? नेमकी काय झाले? काय सांगणार आहे शामराव, जाऊ द्या, काही झालं नाही. अगं सांगा ना सुगंध, सांग ना. आम्हाला सांगणार तर कोणाला सांगणार आहे? सांग बरं तू. काय सांगावं शामराव, आता नाही सांगितलेलंच बरं. सांगून बोलून काही फायदा नसतो खरंच. अगं सुगंध रडू नको. काय झालं ते तर सांग. हो शामराव काय सांगू, जाऊन फक्त 2 मिनिटं बसलेच. हो भाऊजाईनी पाणी तर सोडा, जात नाही तर जरा घरामध्ये काम आपटायला लागले. हातपाय सोडत होती स्वतःचेच. कशाला आली, आम्ही काय यांचं करायला रिकाम आहेत का? माणूस कधी जातो? वर्षातून एकदा जातो, 2 दिवस. काही खरं नसतं. तुझा भाऊ नव्हता का तिथं? अहो मी घरात पाय दिला आणि तो घरातून निघून गेला. बायकोच्या ताब्यात गेला ना एकदा भाऊ, काही खरं नसतं. बहिणींचं पण काही चालत नाही. असं वाटतं कधी कधी जन्मच नको हा बाईचा. सासरी इकडे ये नाही आणि माहेरी जावा 2 दिवस तर तिकडं सुख नाही. खरं सांगू का शामराव, आज असं वाटलं माझ्या आयुष्यातला माहेरचा शेवटचा दिवस होता. तुम्हाला सांगते, आई बाप जर नसले ना, माहेरपणाला कधीच माहेरपण वाटत नाही. हे मला आज कळून चुकलं. इतकी आशेने गेली होती. अहो म्हटलं गेल्यावर महिनाभर राहील भावाजवळ. लहानपणीच्या जसं मोठं झालं तसे लहान मोठ्या गोष्टी बोलता येते, हसत खेळत राहू. अहो पण गेलं तरी तोंड वाकडं करून घरातून निघून गेला. खरंच लेकीसाठी आई बाप लय महत्वाचे असते. अवघड आहे राव झालंय. अरे मला बहीण नाही ते मला असं वाटतं बहीण असावं. बरोबर आहे की नाही? माणूस उलट बहीण भाऊ दोघं एकमेकाजवळ आपलं दुःख शेअर करतात. खरं आहे की नाही? हा खरंय. बघ ना माझी पोरगी झाली होती, ती बी वारली. मला पोरगी पाहिजे होती राव. खरंच अवघड आहे. जाऊ दे, काय खरं नाही झाले. अवघड आहे भाऊ. बरं काय झालं रे? काय नाही वाण ना, घरोघरी मातीच्या चुली. का बरं? दुसरं काय काय झालं? काय काय नाही वाण ना, घराघरात भांडणं व्हायचे म्हणले का बायाच कारणीभूत हो.
मी काय म्हणतो, बाया माणसाने ना समजून घेतले पाहिजे काही गोष्टी. कारण कसं असतं, हे पा, ती सासू होती, ती सून होती, ती आई असती, ती कोणाची तरी बहीण असती, कोणाची तरी नणंद, कोणाची तरी भाऊजाई, हे सगळे रूप तिचेच आहेत ना. त्या रूपातून तिला प्रत्येकाच्या घरी जावं लागतं की नाही. अरे पण झालंय काय? झालं काय नाही अण्णा, आपल्या सुगंधाबाई नाही का, आम्ही सकाळी चाललो होतो, त्या म्हणल्या चालले मी माहेराला, वाटत भेटल्या आम्हाला, आणि म्हणले आता राहून येते जरा माहेर पण भोगून येते, जरा वर्षांनी चालली होते मी, जरा 7-8-10 दिवस राहते. कशाचं काय, बाई आम्हाला आत्ता भेटल्या ना, लगेच वाटात रडत चालल्या होत्या. मी म्हणलं झालं काय, त्यांनी सांगितलं मला, शामराव जालू भाऊ, ती म्हणली अहो मी घरात पाय ठेवला तर भाऊ तोंड वाकडं करून निघून गेला, आणि भाऊजाईने तर डायरेक्ट भांड्याची आदळआपट चालू केली. कसं राहा वाटण म्हणली ती, बिचारी रडत पडत आली. हो मला सांगा ना तुम्ही, किती अवघड गोष्ट आहे ही. तिची भाऊजाई कोण तरी नणंद आहेच का नाही, ती बी घरी जात असेल ना माहेरपणाला, तिच्या भाऊजाईने असं केलं कसं वाटन, समजूनच घेत नाही हो कोणी कोणाला. त्या म्हणत होत्या आईबाप आहे ना तवरच माहेर असते. खरं आहे ना, खरं आईबाप गेलं म्हणजे सगळं संपलं हो, जग बुडलं त्या मुलीला. आता मला सांगा, ह्याच सुगंधानी जर उद्या इस्टेटमध्ये वाटा मागितला मग कसं वाटन, खरं की नाही अण्णा, सांगा बरं. तू बोलतोय ते बरं आहे, श्यामा बरोबर बोलतोय तू. वाईट वाटलं हो मला, रडत गेली सुगंधा. हा ना अण्णा, आई बाप जर नसले ना अवघडच असतं राव. आयला खरंच बरं का जालू, श्यामा जन्म बाईचा लय अवघड रे. सून तीच, पोर तीच, सासू तीच, रुपये एकच, पण त्रास नाही एकमेकीला देणार म्हणजे देणार. म्हणजे मला काय म्हणायचं, म्हणजे तिने सून असताना सासू पण भोगलेला असतं की नाही, पुढे सुनाला तिने लेकी पण जपलं पाहिजे ना. समजून नाही घेत बाया माणसं, समजून नाही घेत. बरं जाऊन द्या पोराव, जाऊ का, येतो मी जरा. हो अण्णा जाऊन झाले, जरा काम आहे जरा थोडस. अण्णाचं कळतच नाही बा, काय घाई असती का बाबी. ए सुगंधा, ए पोरी सुगंधा. अण्णा तुम्ही काय अण्णा, मला सांगितलं असतं मी आले असते, तेव्हा एवढं लांबून तुम्ही आले. काय नाही अगं, आलो सहज, बस बस. पाणी आणते मी, थांब. नको आणू नको, बस जरा पिऊन, पाणी पिऊन आलोय, बस. आज कस काय चक्कर इकडं? काय आलो तुला भेटायला सहज. सुगंधा तू नाराज का म्हणून एवढी, चेहरा का म्हणून सुकला? काही नाही अण्णा, जरा बरं नाही वाटत ना, म्हणून तसं वाटतंय तुम्हाला. तू कमून नाराज आहे, काय झालं? तू सकाळी गावाला गेलती ना? हा अण्णा. मग कमून माग आली? ए अगं रडू नको ना पोरी. अगं ऐक ना, ए सुगंधा, अगं काय झालं रडाय पोरी, असं काय करी ती? हा अण्णा, मी भावाला भेटायला गेले होते, एवढ्या दिवसानंतर गेलेले, आनंद झाला होता मला. त्याने मला बघितलं आणि घराच्या बाहेर निघून गेला. तो भाऊजाई तर अशी तनतन करायला लागली, असं वाटलं आपण खरंच चूक केली माहेराला येऊन. तुम्हाला सांगू का अण्णा, एकदा पुरीचे आईबाप जर गेले ना, तिचं माहेर घर कधीच माहेर नाही राहत. संपलो अण्णा माझं माहेर घर. गप गप रडू नको, खरंय तू आई बाप गेले ना का माहेर पण संपलं. घरोघर मातीच्या चुली पोरी. भाऊ भाऊजाईच्या राज्यात आहे ना, पोरीला त्रास देते भाऊजाई. पण ऐक ना सुगंधा, घाबरू नको, मी आहे ना, मी बापासारखा येतोय. अगं ऐक, आता नानी आई मिळून तुझा भाऊन मी तुझा बाप, या पुढं काय करायचं, माझ्या घरी यायचं, आणि सणावाराला माझ्या घरी यायचं, बिंदास राहायचं. माहेर पण या पुढं माझ्या घरी. रडू नको पोरी. अण्णा पण खरंच माहिती का, मी कधीच त्यांच्या दारात पाय ठेवणार नाही, आता कधीच नाही ठेवणार. मला लय वाईट वाटलं अण्णा, काय सांगू तुम्हाला. ए सुगंधा, खरंय तू, अगदी खरंय लेकरा, खरंय तुझं. पण तुला मी काय म्हणलं, आता इथून पुढं उद्यापासून मी बाप, नानी आई तुझी, मिलिंद तो भाऊन माझं घर. माझ्या 2 पोरी लग्न केले लांब आहेत ना, उद्यापासून तूच माय पोरगी. उद्या नाही आत्तापासूनच तू माय पोरगी. ए त्यांचं इसरून जा, काय मनाला लावून नको घेऊ. मी ना पोरी, सणवार असू दे काय असू दे, माझ्या घरी यायचं, नानी काय यायचं, आणि आजच चाल, बॅगचा भय पिशी भरण चाल आता माझ्या संग. येते अण्णा मी नंतर. हे नाही नंतर नाही, काय नाही, बाप आहे मी ऐक ना, माझी आज्ञा समज बापाची. एक काम कर, पिशी भर आता आणि चाल माझ्या घरी, चाल पोरी. 4 दिवस आमच्या बरोबर वर जड करून आम्हाला खाऊ घाल ना, तू हातचं. तू काय रडू नको, गप. ऐक ना,
मी ना बाप आता उद्यापासून आणि चाल लगेच पिशी भर चाल रडू नको सुगंधा. अगं जगराटी आहे जिथं आई बाप पोरीचे गेले ना तिथं भाऊ भाऊजाईचं काही कर नाही. ग पोरी तू उगी रडू नको म्हणलं ना आता ऐकायचं नाही का माझं. मला रडायला तू ऐक जा उठ आताच्या आता पिशी भर चालू आहे. अगं बाप आहे तुझा मेलं जीवन. जा 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 वय वय लगेच पिशी भरून निघायचं माझ्या संग. काय जमाना बुवा.